श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सन 2023 मध्ये मालमत्तेचे 309 गुन्हे उघडकीस आणून शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. डिसेंबर 2023 या कालावधीत शहर गुन्हे शाखेने मालमत्ता विषयक चोरी एकूण 270 गुन्हे उघडकीस आणले असून उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील मालमत्ता जप्तीचे प्रमाण 93% इतकं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 2023 मध्ये उघडकीस आलेल्या 339 गुन्ह्यांमध्ये एकूण 2,61,73,000 रुपयांची मालमत्ता चोरीस गेलेली होती. त्यापैकी 2,44,85,000 रुपयांचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेने हस्तगत केलाय. याशिवाय मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या फसवणुकीतील एकूण 1,51,35,000 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले. शहर गुन्हे शाखेने शहरातील खुनाचे 2, शरीरविषयक गंभीर 1 व अन्य 3 असे एकूण 5 गुन्हे कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणलेले आहेत. तसेच 6 फरारी आरोपी व 39 इतर आरोपी पकडलेत. 13 धोकादायक, 2 हातभट्टीवाले असे एकूण 15 आरोपींसह एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले. घरफोडी, जबरी चोरी, मोटरसायकल चोरी, खंडणी, फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले असून यामध्ये फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील 38, जेल रोड 29, MIDC 47, जोडभावी 25, सदर बाजार 30, विजापूर नाका 29, सलगर वस्ती 13 गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश मिळाल्याचं दिसून आलंय. फक्त मालमत्तेच्या गुन्ह्यांची जर आकडेवारीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ती 60% ती पुढं आहे जवळपास. आणि याच्यामध्ये 309 गुन्ह्यामध्ये जी मालमत्ता रिकवर केलेली आहे गुन्हे शाखेने, तर चोरी गेलेली मालमत्ता साधारणतः 2,61,00,000 होती. त्याच्यापैकी 2,44,00,000 ही क्राईम ब्रांचने रिकवर केलेली आहे 309 गुन्ह्यामध्ये. म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये तर ते साधारणतः 93% इतकं मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. आणि जर सोलापूर शहर आयुक्तालयाचं जर प्रमाण घेतलं तर जे गुन्हे सोलापूर शहर आयुक्तालयाने सगळे 442 जे गुन्हे ओपन केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः 65% पर्यंत आहे. आणि दाखल गुन्हे आणि जे उघडकीस पण आलेले नाहीत असं जर बघितलं म्हणजे टोटल 752 गुन्ह्यांची जर टोटल जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः 54% आहे. कारण त्याच्यामध्ये मग न उघडकीस आलेले पण गुन्हे आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे आमच्याकडे घरफोडीचे गुन्हे जे होते त्याच्यामध्ये सुद्धा आमचं जवळपास 65% डिटेक्शन आहे. चेन स्नॅचिंगमध्ये जवळपास 100% डिटेक्शन आहे. कारण 7 चेन स्नॅचिंग झाले आणि 7च्या 7ही आम्ही त्या रिकव्हरी उघड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 45%च्या आसपासच्या ज्या मोटरसायकली आहेत त्या गुन्हे शाखेने हे केल्यात. कारण टोटल 363 मोटरसायकल चोरी गेले, त्याच्यापैकी 141 मोटरसायकल ह्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि जर आपण पोलीस स्टेशनची आणि क्राईम ब्रँचच्या कामाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे FC पोलीस स्टेशन सोडलं तर बाकी सर्व पोलीस स्टेशनमधले 50%पेक्षा जास्त गुन्हे हे गुन्हे शाखेने ओपन केलेले आहेत. यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनोल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, संदीप पाटील, दादासू मोरे, जीवन निरगुडे, श्रीनाथ महाडिक, विजय पाटील व अल्फाज शेख यांनी केले.